काय बात करते? हा ओ साहेब, त्यांच्यापासून तुला दिवस गेले? हा. आणि तू असं गाडवासारखं काय काम केलं? हा आता ते कसं सांगू तुम्हाला साहेब, आता तुम्ही समजून घ्या ना साहेब. बरं मग काय करायचं आता तुझं म्हणणं आहे? तर आहे ना, ते आहे ना, आता ते एकमेकांना लुटू राहिले. ते म्हणतो, तो एक म्हणतो माझं नाही, दुसरा म्हणतो माझं नाही, त्यांच्या दोघांचे साहेब. तर तुम्ही ना त्यांना आहे ना बोलून घ्या पोलीस स्टेशनला आणि त्यांना सांगा काही बाई काय म्हणतीये तिचा निर्णय लावा तुम्ही असं. बरं ते हरामखोर लोकांचा नंबर आहे का तुझ्याकडं? हो आहे ना दादा, घ्या ना. दे नंबर. चल घ्या. 9850 00 65 64 62. नाव काय याचं? त्याचं नाव आहे ना बाबे. बाबे. आणि एकाच नाव आहे ना शिरपे. मला एकाशी बोलू दे, हा नंतर त्याच्याशी बोलतो मी. चालेल. मला एका वेळेस दोघांशी बोलता येत नाही. हो साहेब बरोबर. हॅलो. हॅलो, कोण? बाबूराव आहे का? हा बाबूराव आहे. कोण बोलतोय? हा पोलीस स्टेशन वरून बोलतोय. पोलीस स्टेशन? हो. काय हो? एक बाईनं कंप्लेंट दिली तुमच्याविषयी. कंप्लेंट? हो, पोलीस स्टेशनला येऊन जा तुम्ही बरं 2 मिनिटं. बाई कोणती, पण नाव विचारा ना. नाही तुम्ही इकडे प्रत्यक्ष, आम्ही बाई फोनवर सांगू शकत नाही. नाही का? नाही. अर्जंट आहे का? हो. एकटाच आहे का मी? हो. नमस्कार. नमस्कार. अरे हरामखोर, काय तुझं काय नाव आहे? बाबूराव. बाबूराव हाच आहे का? हा हाच आहे मेला. तुझं काय नाव आहे? शिरपतराव. शिरपे हाच आहे का? हा हाच आहे. हा हे दोघच आहे का ते? हा हे दोघच आहे काळ तोंडे. अरे ही बाई काय म्हणून राहिली? काय तुम्ही दोघांनी मिळून तिचं वर आणलं म्हण. वर आणला? हा यो बाबू यांनीच दादा. येणीच ना? हो साहेब. मग काय करायचं बोल. नाही काही नाही, आता आहे ना ते ना येतंय का? याच आहे? नाही दादा बा, तुझ्या पाया पडतो. हे बाई खरं सांग बर का. दादा या बाई हेच दोघं हे भामटे आणि आता ये ना तुमच्या पुढे हात जोडून राहिले, पण यांचाच पराक्रम आहे हा. दादा मी एकदा रात्रीला आलो रे दादा बा. नाही हो नाही. अरे दिवस जायला का रात्रीला जावं लागत का? आता भजी खाली तवा कुठे गेला? फक्त पैसे खाले, फक्त दोन चार बोट खाले आणि 2 सुटवड्याचे लाडू दिले फक्त मला. दादा ज्या रातीला भजी खाले ना त्या रातीला हा मुक्कामी राहिला होता. घरी तो पेल होत बरं का, मी मला सूट नव्हती. मग तो काला पेला असताना तू झक मारली. तू बरं पाहिजे काय बरं थांबलो आणि तरी मला झोप लागू गेली. बरं मी खोटं नाही बोलत मी. बाबरा जाऊन साहेबाचं मिटून टाकू. आता करू बरोबर साहेब मी काय म्हणतो, आता लपडे आता तुम्ही सुद्धा कडे जायचे ना पहिले का नाही घरी? आम्ही केले म्हणजे असे नाही केले तुमच्यासारखे. अहो साहेब ह्या दोघांपासून आहे ना दिवस गेले, मला 3रा महिना चालू. साहेब हे मान्य नाही आम्हाला, मान्य नाही. बाय अवदळ आरोप करू राहिले दादा आपल्यावर आरोप. आम्ही मोठ्या घरातले लोक आहे ना, आम्ही- आम्ही मोठ्या घरातले स्टँडर्ड घरातले आरोप करते आम्ही. दादा पाहिलं काय बोलू राहिले? हे मोठ्या घरातली दिसते का? हे गुबड हा यांच्या पाहिलं तर वकारी ती पार आणि हे म्हणते आम्ही मोठ्या घरातले. बरं आम्ही खूप असतो तिने आम्हाला जवळ होती लागतं का? माझी मजबुरी होती म्हणून मी जवळ येऊन बरं मी काय बाबराव काहीतरी साहेबाला चहा पाणी घेऊन माझा पेशा का मी गेलो चाल लगेच. पाहिला तुमचं कान तुटल. बोल. दादा पाहिलं का तुमच्या समोर सुद्धा कसे करू राहिले? हरामखोर आहे ते, हरामखोर. टेबल बस तुम्हाला सांगते दादा, अशा चोंबड्याला म्हणा या दोघांच्या. बाबराव ना बाय म्हणजे खरे काय हराम खोरच आहे. कोण ये ना आपण दोघं आपण जवळ. हा पण तुझ्यापासून दिवस गेले का याच्यापासून? नाही हो आपल्यापासून का आपला काही समज आहे. तेव्हा देवा का ते भावाला साहेब तुला तू म्हणते दिवस गेले, याच्यापासून गेले का याच्यापासून? कोण जास्त येतो, कोण जास्त दिवस येत होता? अहो, दोघांपासून गेली. दादा या दोघांपासूनही गेले. हो साहेब मागू दिवस जाते कसं माऊला ऑपरेशन करून टाकेली. दोघांपासून कसं शक्य? माय नसबती वळले ऑपरेशन केलं ना माय नसबती करेल. तुम्ही आता हात काढून नाही नसबती करे. तुम्ही आता चेक करा घ्या आम्हाला. म्हणजे चला तुमच्या दोघांचं हा. ऑपरेशन हे कोणाच आहे? आता आम्हाला काय माहिती. हा असं बर. बरोबर दादा म्हणजे तू कोणाच तू ज्या कोणी आलची आमच्या जाऊ दिसते का? बरं मी जाऊ दे. माघारी नाही, नाही. कोण येत होतं? हा? माघारी कोण येत मग होतं? तो नवरा आहे ते आम्हाला काय माहिती. कोण आहे? या बाय साहेबासमोर मला जास्त बोलायला नको बरं का साहेब. ए बाई, तो म्हणतो माझी नसबंदी करेल. हो
हा म्हणतो माझं ऑपरेशन करेल हो अहो दादा आणि त्यांना पोरं कसं काय होती सांगा बरं मग. अहो साहेब ते हा? तुम्हाला खोटं सांगू राहिले साहेब तर त्यांना जर त्यांचं दवा कसं काय? साहेब नाही नाही, चला तुम्ही साहेब साहेब, आम्हाला दोघांना मेडिकल करायला घ्या, तुम्हाला दाखवतो करू कर साहेब, माझं ना दोन्ही कपडे ऑपरेशन काढून झाले. पहा आमचं खाऊ बरं नाही माझं दोन्ही ऑपरेशन झालं. हा. एकदा अपेंडिचं झालं, माझं डायरेक्ट काढून आणि टाकेल. एकदा मावलं ना मुळ्याचं वेळच नाही मला. दोन ऑपरेशन झाली माझी. ओरलप नका ना करू बोलू द्या ना त्याला. एक बघा साहेब माझे दोन ऑपरेशन, एकदा मुळ्याचं झालं, एकदा अपेंडिचं झालं. ऑपरेशन झाले पण माझं. म्हणजे आता दिवस जाणार नाही. आता काय म्हणतो डॉक्टर, मग दोन ऑपरेशन झालं मुळ्याचं. बरं मग आता काय करायचं? हे दोघायला मेडिकलला तुम्ही सांभाळून घ्या साहेब. हा? हे दोघायला मेडिकलला घेऊन जावं लागेल. ही खरं बोलताय का खोटं बोलताय? अहो, दादा ते काय म्हणून राहिले साहेब, तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल म्हणजे तुमच्यावर ढकलून देऊ राहते. हो लाज वाटते का तुम्हाला? हा मी नाही म्हणलं बरं काय साहेब, तेव्हा तो म्हणतो मी नाही म्हणतो, तुला माहिती आहे ना. हा. दादा मी म्हणलं तुम्हाला काही. दादा नाही. तुमची चेष्टा करू राहिले ते. दादा हे बघा माहिती डायरेक्ट नसबंदी बाल काहीच ठेवलेच नाही, डायरेक्ट पूर्ण काढून टाकेल. अरे मग त्याला डॉक्टरच चेक कराल, मी चेक करू का त्याला? अहो, पोलिसाचं काम राहतं का चेक करायचं? तुम्ही काय बोलू राहिले? तुम्ही त्यांचीच बाजू घेऊ राहिले. तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या बाई. हा तुम्ही खुशाल त्यांना दम द्यायचा सोडून तुम्ही वरून त्यांचं ऐकून घेऊ राहिले. एक म्हणतो नसबंदी करेल, एक म्हणतो ऑपरेशन. अहो बरोबर आहे. अहो यांनी लाजा सोडल्या. हे दोघं रोज रात्रीचे मा घरी येऊन बसायचे. मा एवढं हे आणलं आणि आता निपटू राहिले. दादा तुम्ही सांगा दोघं सगळं कसं काय येतील सांगा, कसं- कसं येतील दोघं कसं सगळं सांगा. येतील? हा सांगा लाजा वाटू द्या बरं. थोडं. मी आलो असेल तर हा यायचं सगळं बरं, पण मा काय एवढं उपयोगाचं होता माझी नसबंदी करेल. हा. याचे फक्त आपल्याचे ऑपरेशन व्हायले, मुळ्याचं व्हायले. या बा साहेब तुम्ही माझी कंप्लेंट घेणार नाही का? मी वरच्या साहेबाकडे जाऊ. नाही कंप्लेंट घ्यायचं काही नाही, कंप्लेंट घेतो मी, त्याचा वाद नाही. पण तो तर म्हणतो नसबंदी करेल, हा म्हणतो ऑपरेशन करेल. अहो पण त्याचे ऑपरेशन का करायचं तुम्ही डोक्यात आहे का? तुम्ही विचार करता का काय? अपेंडिक्स आणि मुळ्यात म्हणजे त्याच्यामध्ये का पोरं होती रे का? का रे? त्याचा काय संबंध त्या पोरायचा त्याचा काय तुम्ही ना? मूत काढायचं नाही, मुळ्याचं अपेंडिचं झाले, मग दोन ऑपरेशन झाले. अरे मग खरं ते सांग ना. पोरं व्हायचं बंद व्हायचं. मी कसं सांगितलं खरं पाय बरं. तो त्यात काढतो का? नाही म्या दादा बा मी खरं सांगितलं की नाही मा पूर्ण काढून टाकेल, मा काहीच ठेवलं नाही. बरोबर. हो डुकले साहेब हे काम करता का तुम्ही? डुकरे दादा घे. नाही डुकले ते डुकले घेतात ना बसल्या बसल्या. मी म्हणलं डुकरे काय. नाही डुकले साहेब मी काय म्हणतो काहीतरी घ्या ना मिटून जायचं. होय काय बुकू राहिला दादा? एक काम कर, मी काय म्हणतो तुम्ही आपण का आणि आम्हाला जे निर्दू सोडून हा. पैसे तुम्ही घ्या. आता ते ऑपरेशनचं खरं झालं ना, पण हा म्हणजे तुझ्यापासूनच दिवस गेले ना, नाही आता काय शक्य. मग हे खरं झालं ना. मग कस काय मिटू राहिला पोलिसांना पैसे देऊन? होय थोबड तोंड्या. हा दादा तुम्ही यांच्या नाही मा काय संबंध आहे ना? काय दोघांच्या करतेस? यांच्या दोघांच्या बी लोंबा तुम्ही चांगल्या. दादा हा म्हणतो माझी नसबंदी. नाही घ्या बा मी तुम्हाला लगेच दाखवतो. अहो दादा तुम्ही त्यांच्यावर काय विश्वास ठेवू राहिले होते? ये बघा. तुम्ही काय डुकले साहेब एक काम करा तुम्ही ना मला तपासून पहा दवाखान्यातून. नाही तुझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला रे, तुझ्यापासूनच दिवस गेले. हा आता कशी बोलले दादा नाही. तुम्ही? पण महापासून नाही ना बरोबर खोटं बोललो का मी? हे बाय तुमच्या दोघांपासून जायले. हे बा साहेब तुम्ही ऍक्शन घेताय का मला नाही घ्यायला? नाही नाही हा? नाही. बोल बोल, अहो माग फाईल आहे बावले ऑपरेशन करायची डॉक्टरची आणू 5 वर्ष होईल 5. फाईल घेऊन ये. फाईल घेऊन ये. बरं. जा. फाईल घेऊन ये. कॉन्स्टेबल इकडे या. साहेब जाऊ का मग मी? समरे जायचं नाही. तो आता गेला ना, त्याला पकडून आण, त्याची फाईल घेऊन ये. मी काय म्हणतो मॅडम, हा तुम्ही चांगल्या सुशिक्षित आहात. हा आता तुमचे होऊन नाही होऊन झालं हो बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तर आता इकडून पुढं तुला कायद्याने तर काही हे करता येणार नाही हा किंवा कोणताही डॉक्टर हे काम करणार नाही. बरोबर. तर आता आहे तसंच पोल्युशन तुला ठेवा लागणार आहे, हा बरोबर आहे का नाही? बरोबर. तर मग एक काम कर, यांचं आता हे दोघंही आहे म्हणतो माझ्याकडं हे नाही, तो म्हणतो माझ्याकडे नाही, तर असं कर त्यांच्याकडून थोडंफार घेऊन ते काहीतरी कर तू. हो दादा त्यांनी प्रश्न सुटणार आहे का? आज मला त्या पोराला मोठं करावं लागेल, त्याचं शिक्षण करावं साहेब लागेल. आमची नाही तिची विचार जायचं नवरा. बापरे, हे बोल राहिलं सर. आणले का रे फाईल? सर काय झालं माहिती का? मावाली फाईल आहे ना उंदरानेच खाऊन टाकली. उंदराने खाऊन टाकली. 5 वर्ष झाले ना. तिच्या परत 5 काय काम झाले नाही. लबाड बोलतो तू, नाही. लबाड. खोटं बोलत आहे नाही, दादा. नाही, सगळे कपाटे पाहिले. हा नाही खोटारडा आहे. नाही. हा, एक नंबर लबाड खोटारडा बोलतो. आहे. त्या बाईला फसवलं तर फसवलं वरून. अहो मग वाटलं मला चेक करायला घे वाटलं
तुम्हाला शंका आहे ना साहेब, माझी? खरं चला बघा. चला चला जाऊ दे. हो, साहेब. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ओ चला साहेब ओ साहेब हा. हवालदार हा, घ्या. याला घेऊन जा रे. हो, दादा साहेब. ऐका साहेब मला आहे ना लिहून द्या मी ना डायरेक्ट यांच्या दोघांच्या घरी जाणार आहे. मला लिहून द्या पोलीस स्टेशनला हा, द्या मग लिहून मला. मी काय हा मी घरीच जाते यांच्या डायरेक्ट. बरं एक काम करा, मी काय म्हणतो दिवसभर तुला करायचं माग काय सांभाळायच्या पाहिजे. मग या बाईला बाई बोल ना. सांभाळायचं. नाही तर दादा यांनी मला यांनी 20 लाख आणि यांनी 20 लाख मला 40 लाख रुपये म्हणजे एक एक दिवस सांभाळायचं का आपल्याला? द्या स्टॅम्प करून आता द्या जे साहेब. होऊन नाही ते झालं हा तर कॉम्प्रोमाइज करून घे. हा. दोघे हरामखोरच आहे. हा. पण यांना सोडू नको. दादा, मी आहेचे. 20 लाख घ्या दोघांकडून. मी त्या 40 लाखात आहे ना महापौराचं भवितव्य करते. हा नाही ते दोघं या बाईला तुम्ही सांभाळायला पाहिजे असं स्टॅम्प करून द्या मला हो. पोलीस ए, तू सांभाळतेस 35 वर्ष. ओ डुकले साहेब, मी काय म्हणतो मी शेवटला सांभाळले मी ना- मी ते पोर कवर सांभाळी, पण माझं नाव लावू नका तिथं. हा मग कोणाचं नाव लावायचं? हा नाव त्याचं नाव पोर सांभाळ मी राहतो. हा अरे बा कस काय नाव लावी तू? त्या टायमाला काय गोड वाटलं. काय बघ येडा बघा तिला आताचे 2-3 महिने झाले. साहेब तुम्ही घ्या बरं. महिना. त्याला पैसे काढ रे. महिन्याच मध्ये करू 5 वर्ष वहिले. ए एक काम कर, तिला जर समजा उद्या पोर झालं हा तर हा पोर सांभाळील हा. आणि तू हिला सांभाळ. चला 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 हा चल चल बाईला बी सांभाळी. पोर तू सांभाळ चल. पण मग मला स्टॅम्प करून द्या. गेले घ्या गेले दोघ दादा, नावाला. तुम्हाला एक सांग का मला या काळ तोडण्यात जायचंच नाही. मला पहिले माझी बहीर पाय टाका लिहून घ्या त्यांच्याकडून रोख कॅश द्या आणि मिटून घेते मी. इकडे तयारी का तुमची? लय होत आहे नाही नाही लय नाही लय पाहिजे फ्रेश होत नाही तर मी वरच्या साहेबाकडे जाईल तू आता. आता हा वरच्या साहेबाकडे गेले ना तुम्हाला जर नाही जेल मध्ये टाकील ना मी नावाची कोण आहे मग. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं आहे ना त्या बाहेरच्या रूम मध्ये थांबा. म्हणजे लोक मध्ये का हा लॉक मध्ये नाही, बाहेर बसा. अटक आहे का आम्हाला? अरे अटक नाही, तिला बसा तुम्ही. मी बाईला कॉम्प्रोमाइज करतो. तुम्ही दोघं काय एकत्र- हो. अरे मिटवायचंय हा? का नाही? तुम्ही तुम्हाला मिटवायचंय तुम्ही एकत्र करता का? का? तुम्हाला मिटवायचंय ना? हा आणि मग बसा तिथे, मी बाईशी बोलतो. एकटे ना. अरे मग मिटवा ती तुमच्या देखत बरं मी काय म्हणतो, बाहेर मिनिट बाहेर काय करू नका. नाही काय म्हणणार बाईचं का नको. फक्त? बस तरी तिथं. आमचा जीव परत लागून राहील. हा. हा? हा, बस. मॅडम हा मी मग अशी तुम्हाला सल्ला दिला हा तसं आता तुम्हाला काय करणार आहे तुम्ही सांगा ना. हं? बरं. त्याच्याकरता आहे ना एक तर यांच्याकडं तुम्ही जा राहिला, हा नाहीतर मग त्यांच्याकडून त्यांनी जर पैसे दिले भरपाई म्हणून, जर त्यांनी दिले 20-20 लाख रुपये हा तर 20-20 लाख रुपये घेऊन टाका. हा. तर बाई तुझी वट्टी भरून घे, हा. वट्टी भरून देतील ते, बरोबर आहे का नाही? हं. आणि त्याच्यात काय असं फुल नाही फुलाची पाकळी मलाही देऊन टाक. बर दादा असं. एक काम करा त्यांना म्हणा 20-20 लाख आहे ना मला रोख कॅश द्या लगेच. आणि तुम्हाला मी नाराज करणार नाही. तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी देऊन टाकील. पण त्यांचं आहे ना लगेच लिहून घ्या, नाही तर ते इतके बामटे देतो देतो म्हणतील आणि जातील पळून. म्हणून त्यांना आता आहे ना तुम्ही थोडे ना पावरात घ्या दादा. बरं. हा ए बाबाराव शिरपात हा? या रे इकडं. हे आली आडराळी. चल, चल, पटपट, पटकन. काय नीट उभं राह. हो हे बाय मी बाईशी बोललो, बर तिला समजून सांगितलं, हा ती बाई तयार झाली बर द्यायला. काय ती बाई तयार झाली मिटवायला, हा बरोबर आहे का नाही? तर आता तुम्ही एक काम करा, हा. बाई- बाबराव दे द्याला साहेब 5 रुपये चल. हा, मग काय ए, लगेच देतो 500 काढून. 500 रुपये नाही तर कालच काढले होते. एवढा पण मोठा आता परत देतो काढून. एवढा मोठा उफराळा करून एवढा. ठेवला आणि 500 म्हणतो का? नाही हा, मिटलं किती खर्च आहे ना? तुला मी पैसे घेणारा वाटलो का रे? हा चुकलं साहेब चुकलं. तुम्ही तर म्हणे मिटवले आता काय दादा तुम्ही आज उलट पालट बोला. अरे मला पैसे नाही द्यायचे, त्या नाही. बाईला पैसे द्या. अहो आम्ही तुमच्याकडे देतो तुम्ही तिला द्या. हा काढा पैसे. हा धर हे धर काढ. तो काढले काय? माग 1100 ऐ गुबडांनो 20-20 लाख रुपये टाका. काही नका चावलं जरा. हा त्याला काय टाईम लागलाय तरी काय बा. यांना आहे ना जेल मध्ये 20-20 लाख रुपये बरं. त्या बाईची इच्छा आहे. 20-20 लाख रुपये द्या, इडं ठेवा. तू दे रे 20, तू दादा दे रे 20. असं करा दादा हं. आम्हाला जेलमध्ये टाका आता. आम्ही बाहेर तरी काहीतरी काय करणार आहे आता. मग दे, हा. यांची जा रजिस्टर द्या. करून घेऊ का हा, कंप्लेंट? द्या ए शिरप्या टाकून. चाल 20-20 नाही देते ना द्या टाकून. ते काहीतरी मस्त मजात खाऊ आपण दोघं मग बरं काय? का? नाही, जीव हा. नसतो. घरी काय घरी कोण आपल्याला काय बनणार आहे हा. आता. घरी काही काम नाही आपल्याला. चाल जा जा येऊ 4-5 महिन्यात बाहेर. हा 4-5 महिन्यात तुम्ही कशी ये किचन काय घाबरत असं चल. वरचं ए, वरचं. नीट उभा राहा रे. हा, हा, द्या फोटो काढून आमचे. 4-5 महिन्यात तू कसा बाहेर येतो पाहते ना मी. ए नीट उभा राहा नीट. ए नीट राहा. इकडं बाय. अरे इकडं. ए,
इकडे अरे इकडं फोटो कधी काढले तर आता दोघांचे फोटो काढले. मग आता हे कुठे लावायचे? बाई तुमचा पण एक द्या हा. हा यायचा का ना पोरायला मग खरं ते तर बेर आहे ना. आमच्या तिकडे एकत्र फोटो मारवा एकत्र मारवा आता photo. पहिल्यासारखं कागद रंगवायचं काम नाही राहिलं. याच्यात करता का तुम्ही? याच्यातच करतो लगेच. मग आता आमच्या ते एकत्र बाई, फोटो राहील का? मग द्यायची का कंप्लेंट यांची वाली? साहेब यांना बिंदास पाठवून द्या जेलला. बर हा, मला यांचे ए, पैसे तो नको. अर्ध किलो. साहेब म्हणते का हो दादा आता हे आमचे तुम्ही फोटो काढले मग आमचे तिघांचे एकत्र लावणार का तुम्ही? नाही 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 नाही. पहिला तो फोटोला हार तू घालायचा. आरोपी हा एक नंबर. हा म्हणजे तू एक नंबर इकडे जातो होता. बस तो आरोपी मी निर्दोष. अरे तू पण आरोपी. तू 2 नंबर इकडे जात होता. भजे खायला जा. नाही, भजी त्यानं खाली भजी त्यानं बजी खाली बॅग आले. तू शिरा खाले का? नाही नाही. याने बाई आम्हालाच तर खायला. बोलतीस याने भजे खाले आणि तो शिरा खाला. मी फक्त 90 प्यायला जातो तुझ्याकडे. नाही ती प्यायला येत होता का? हो हो दादा. तुम्हाला मग पाणी द्यायची. तुम्ही दोघं आरोपी आहे. हे फिर्यादी. हा तसं मेसेज टाकून देतो मी. टाकू का बाई? हो दादा लगेच तुम्ही ना यांना लगेच मध्ये टाका लगेच कागदपत्र करा. नाही नाही कागदपत्र मित्र नाही. आता डायरेक्ट मोबाईल वर. डायरेक्ट ऑनलाईन केली का? हा डायरेक्ट म्हणजे आता लगेच अटक आहे गावाला डायरेक्ट सेंटर केला. तुम्ही एक काम करा. हा. तुम्हाला अर्धा तास देतो. हा. अर्धा तासात 20 लाख रुपये तू घेऊन ये. नाही रे एवढे आवर रुपये नाही जवळ. साहेब हो साहेब ऐका तुमचं मी काय म्हणतो माझ्यावर तुम्ही भरून टाकतो पण मी हा. जे पुढं. अरे म्हणजे हे बाईचा उपरा करायला मी होतो का? साहेब ते 20 लाख द्यायला तयार नाही ना तुम्ही जेलला टाका त्या. हा तुम्ही टाका जा माझ्या मला काय एक बटन दाबलं का लगेच घेऊन जातील. शिरप्या अरे ऐक ना कालच जाते तर 20 लाख देतो तिला चाल. अरे मी काय तो जेलमध्ये तुम्ही महिन्याभर ठेवतो वर्षभर बस. ठेवतो, 5 वर्ष ठेवतो. नाही आता घरी लावू 20 लाख का बोलणार का? मला गुरमाई जास्त आहे. हा पहा दादा तुम्ही हा आता. तुमची गुरमाई 3 दिवसात उतरून जाईल. बरं मी काय साहेब अहो मला बी 2 लोक जाऊन येईल का रे? मला बी 2 लोक जाऊन येईल. तर पण पिटलं असं बाहेर राहतंय. हिला ना महिन्यातून आणि आम्हाला दाखवायला हा बस बस असेल का बद्दल? भेटीला आमच्या बोला का तिला मला काही कसे बारीक झाले का जाड झाले असं. काय बाई तुला मंजूर आहे काय यांची शर्त? नाही यांना आहे ना तिकडे पाठवा यांची मुलाखत घ्यायला मग मी जाईल बरोबर. जायचे ना हा. मग हे- टाकू का? हे कसे सुटत बाहेर तेच पाहतील. साहेब मी काय जाऊन जाऊ सांगतो करा बघा माझं. काय माझं जावं आहे का? नाही, जावई. जेवायची व्यवस्था व्यवस्थित कर. अरे चला आता तुम्ही निघा इडून इकडे बसा. हा. या टेबल वरती आपलं बाकड्यावरती बसा. हा. आणि अर्धा तासानं गाडी येईल न्यायला. तिच्यात बसा. ते म्हणतील तुम्ही म्हणा आम्ही सरकारी पाहुणे म्हणायचं जा, असं. बघू, हा. साहेब एखादं एवढं ते दिलायचं ना दावं लगेच मोकळं झालं असतो मी. हा मला ते असतं तर आम्ही दोघांनी घेतले संगत काय असं. नाही नाही फाशी नाही. ते तिकड पाहतो. तिकडे बरोबर तुमचं आणि बरोबर करतील तुमचं नाव सांगू. आता आहे ना मी कंप्लेंट टाकून दिली. अर्धा तासानं पोलीस येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. बरं वाटत ना तुला आता असं. हा. ए, जातो का नाही, नाही. बरं लढती, केलं. लढती, आम्ही नाही जरा दिसतो, ठेव. लढती. आम्ही दोघं जर नाही दिसतो तुला हा. तर कोणी पाहणार नाही तो घरात ठेव. तो आता आम्हाला ना, सेंटरला पाठवलं होता. तुमची तिकडे बरोबर वाळायला आता बर बर वाळू दे वाळू दे. जर नाही 6 महिन्यात बाहेर आलं हा. तर तुझ्याच दारावर जाऊ आम्ही दोघं पण काय रे? फाटक दमदाटी करायला गेलेले बायला. साहेब पाहिलं कशी दमदाटी करून राहिली. म्हणजे हे पोलीस स्टेशन आहे. म्हणजे फसवलं तो आम्हाला हा, फसवलं बरं. पोलीस स्टेशन चाल आहे. शिरपा, चाल. चला, ठीक आहे. हा. तुम्ही फसवलं मला तुम्ही. तो फसवलं मला सगळे आम्हाला. आरोप सगळे आरोप बस इकडं बस. बस रे बस इकडं. दादा तुमचे लय उपकार झाले. बरं झालं त्यांना आहे ना त्यांचा माज चांगला मोडल तिड. ते 3 दिवसात आहे ना 3 दिवसात आहे ना हा 3 दिवसात त्यांची जिरून जाईल. हा असं. त्यांना आता लय बाहेर लय गोड बरं तुझा वाटत. नंबर देऊन जाय मला. हा? अरे असं. फोन कुठं रे? फोन फोन अहो दादा ते इतके चोरटे त्यांनीच फोन न्याला असेल तुमच्यावाला. अच्छा हा